छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे आणि याच निमित्तानं शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आज अमित शहा हे किल्ले रायगडावरती उपस्थित राहतील। अमित शहांसोबतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत। सकाळी 11 वाजता अमित शहा किल्ले रायगडावरती पोहोचतील। काल रात्री अमित शहा हे पुण्यामध्ये पोहोचलेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचं पुण्यामध्ये स्वागत केलं। आज सकाळी 10:30 वाजता रायगड किल्ल्याचा पायथा पाचाड इथे ते पोहोचणार आहेत आणि जिजाऊंना वंदन करतील। रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांना अभिवादन केल्याच्या नंतर अमित शहा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत। यानंतर आज रायगड जिल्ह्यामध्ये ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी सुद्धा भोजनासाठी उपस्थित राहणार आहेत। अमित शहांच्या रायगड दौऱ्यासाठी कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। अमित शहा पाचाड इथे राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला वंदन करणार आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त तैनात आहे। रायगडावरती आज शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त उपस्थित आहेत। अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती रायगडावरती सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर आपण या दोन्ही ठिकाणची दृश्य बघतोय। पाचाड इथे जिजाऊंच्या स्मारकाला जाऊन ते अभिवादन करतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पाचाडला जाणार आहेत आणि जिजाऊंच्या समाधीच्या ठिकाणी जाऊन तिथे अभिवादन करतील। पाचाड इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण बघूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्तानं रायगड किल्ल्याची अमित शहा भेट घेणार आहेत। तत्पूर्वी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या मा जिजाऊ यांच्या समाधीस्थळाला देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट देताना पाहायला मिळतील। यावेळेस राज्याचे जे सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासोबतच सगळं मंत्रिमंडळ जे आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहे। रायगड किल्ल्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर पाचाड येथे राजमाता जिजाऊ मासाहेब यांची समाधी आहे पाचाडला आणि त्या समाधी स्थळाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा किल्ल्यावर जातील। या समाधी स्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावर हेलिपॅड तयार करण्यात आलेला आहे। या हेलिपॅडवरून या ठिकाणी अमित शहा येतील आणि त्यानंतर किल्ल्यावर साधारणपणे 2 ते 2.5 तासाचा कालावधी त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यानंतर अमित शहा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी जाणार आहेत। आज दिवसभरातलं रायगड जिल्ह्यातलं शेड्यूल आणि त्यानंतर पुन्हा अमित शहा मुंबईला जाताना आपल्याला पाहायला मिळतील। मुंबईत देखील काही कार्यक्रमांचं आणि बैठकांचं आयोजन अमित शहा यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। अमित शहांच्या दौऱ्याच्या निमित्तानं पूर्णपणे कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय स्थानिक पोलीस असतील, यासोबतच राज्य राखीव दलाचे जवान असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी दाखल आहे आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा या संपूर्ण परिसराला देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळातच अमित शहांचं या पाचाड नगरीमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातल्या विविध कार्यक्रमांना रायगड किल्ल्यावरती उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतील। कॅमेरामन गजानन बाळापूरकर सह निलेश बुदावले, एबीपी माझा, रायगड। खासदार उदयनराजे भोसले हे किल्ले रायगडाच्या रोपवेच्या परिसरामध्ये आता दाखल झालेत। मासाहेब जिजाऊंच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन उदयनराजे भोसले हे किल्ले रायगडावरती रवाना झालेत। मंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा किल्ले रायगडावरती पोहोचल्याचं कळतंय। दरम्यान अमित शहांच्या दौऱ्याच्या दरम्यान स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदींनी एबीपी माझा सोबत बातचीत केली आहे, बघूयात। शिवप्रेमींना देशाचे सन्माननीय गृहमंत्री अमितभाई शाह येत आहेत, त्याचा एक आनंद आहे आणि त्या स्वागताकरता सर्वजण सज्ज आहेत। देशाचा असा एक गृहमंत्री येतोय की ज्यांनी स्वतःच शिवछत्रपतींबद्दल 600 पानांचं पुस्तक त्यांचं तयार आहे। म्हणजे महाराजांबद्दल त्यांना आपण काय सांगावं याच्यापेक्षा कितीतरी पटीने आणि कितीतरी पुढे हे त्यांचा अभ्यास छत्रपती शिवरायांबद्दल आहे आणि असा एक आपला जाणता राजा, जाणणारा गृहमंत्री देशाचा इथे येतोय, त्याचा निश्चित उत्साह आणि आनंद आहे। आम्हा सर्वांना अभिमान आहे की या देशाचे कणखर असे गृहमंत्री
आणि आमचे नेते सन्मान्य अमितभाई शहा आज रायगड किल्ल्यावरती येत आहेत. माननीय अमितभाईंच्या विषयी तर बोलायलाच नको. इतिहासाचा अतिशय गाढा अभ्यास आणि त्याचबरोबरनं भारतीय अशा या थोर विभूतींच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये असलेला पदोपदी दिसणारा आदर, याच्यामुळे त्यांनी इथं येणं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यतिथीचे कार्यक्रम होणं आमच्यासाठी अतिशय एक आनंदाचा आणि संस्मरणीय अशा पद्धतीचा सोहळा ठरणार आहे. तर खासदार उदयनराजे भोसले हे आता रायगडावरती पोहोचतायत आणि त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. पालकमंत्रीपदाचा जो प्रश्न 3 महिन्यांपासून प्रलंबित आहे तो आज सुटेल असं म्हटलं होतंय आणि त्याच्यानंतर अमित शहा दुपारनंतर तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनाच्या कार्यक्रमाला जाणार. त्यामुळे पडद्याआड काय चर्चा होईल याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय. 3 महिने झाले तरी हा तिढा सुटत नाहीये. चर्चा आहे सुद्धा 3 महिन्यांपासून. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद का सुटत नाहीये? मग काय पण करणार नाही तर मग जर शिंदे सेनेला मिळाला नाहीये तर शिंदेचे आमदार म्हणतात आम्ही मोठा उठाव करू. याकडे कसं सांगा? काल तुम्ही वक्तव्य केलं राजमाता शाळा जी आहे ती वाड्यामध्ये सुरू झाली त्यावरती. अरे बाबा ऐकून घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श का घेतो मला सांगा. कारण की त्यांनी एक विचार दिला, बरोबर. त्यांच्या अगोदर समजा कोणी जो विचार दिला असता तर आपण त्यांचं नाव घेतलं असतं का नाही मला सांगा. आज त्यांनी जो विचार दिला तो काय दिला? सर्व धर्म समभाव. मूळ आपण थोडंसं जर त्यांच्या थोडंसं इतिहासात जाऊन जास्त नाही पण शहाजीराजेंनी त्या काळात त्या वेळेच्या परिस्थितीने स्वराज्याची स्थापनेचा विचार त्यांच्या मनात आला आणि स्वतःच्या चिरंजीवांकडनं म्हणजे मुलाकडनं शिवाजी महाराजांच्या माध्यमातून तो पूर्ण व्हावा. मी सगळं हे संपूर्ण आहे, माझी इच्छा असून सगळं त्यावेळेची परिस्थिती लक्षात घ्या. निजामशाही होती, मग नवाबशाही आणि घेतली की मोगलशाही हे असताना अशा परिस्थितीत म्हणजे एक प्रकारची ते आत्महत्या करायची. असं असताना राजमोता गनिमी गाव ही शिकवण ही शहाजी महाराजांनी त्या शिवाजी महाराजांनी आज शिवाजी महाराजांनी विचार काय केला? सर्व धर्म समान. बरोबर. तुमच्या ह्या अगोदर जेवढे राज्य होऊन गेले त्या तिथल्या राजाच्या नावाने ते शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचं राज्य पण म्हणत नाही, रयतेचं राज्य का? त्याचं कारण जे आहे की त्यांनी जो विचार दुसरा एक दिला की राज्य कारभारात लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे. म्हणजे लोकशाहीचा ढाचा रचला जर कोणी असेल तर छत्रपती शिवाजी महाराज ते विसरून चाललं नाही. तर अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि अमित शहांची आज संध्याकाळी